नमस्कार. तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खताचे भाव वाढलेत का याच संदर्भात अपडेट पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे, शेवटपर्यंत नक्की पहा. तर शेतकऱ्यांच्या मागे फक्त नैसर्गिक संकट नसताना त्याच्या मागे मानवनिर्मितीसुद्धा संकट आहेत. या मानवनिर्मिती संकटामध्ये एक महत्त्वाचं संकट म्हणजे अफवा. या अफवामुळे खताचे भाव वाढले जातात. यामुळे शेतमालाचे भाव पाडले जातात आणि आता अशीच एक अफवा पसरली जाते, ती म्हणजे खतं भाववाढीच्या संदर्भात. अफवा पसरण्याचं कारण देखील तसंच आहे, कारण रब्बी हंगामात 25-26 करिता केंद्र शासनाच्या माध्यमातून दिली जाणारी खताची सबसिडी याचा कालावधी 31 मार्च 2026 रोजी संपला आणि साहजिकच आता 1 एप्रिल 2026 पासून खताचे नवे दर लागू होणार अशी एक अफवा आता पसरली गेली आहे. मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर 2010 पासून NBS अर्थात खताच्या वरती केंद्र शासनाच्या माध्यमातून खत कंपन्यांना सबसिडी दिली जाते आणि सबसिडी रक्कम वजा करून असलेली रक्कम ती शेतकरी त्या खताच्या किमतीपोटी द्यावी लागते आणि याच योजनेला प्रत्येक 6 महिन्याला राबवले जात असे. जसं रब्बी हंगाम आणि खरीप हंगाम. रब्बी हंगामामध्ये 1 ऑक्टोबर 2025 ते 31 मार्च 2026 अशी योजना राबवली होती आणि 28 ऑक्टोबर 2025 रोजी 1 ऑक्टोबर 2025 पासून 31 मार्च 2026 असे खताचे दर निश्चित करण्यात आले होते. याच्या संदर्भात केंद्र शासनाच्या माध्यमातून एक राजपत्रक आणि एक अधिसूचना काढण्यात आली होती. आता 31 मार्च 2026 रोजी रब्बी हंगामाच्या खताची मुदत संपली. आता 1 एप्रिलपासून पुढे 30 सप्टेंबर 2026 पर्यंतचे खरीप हंगामाचे खताचे सबसिडी दर निश्चित केले जातील आणि त्याच संदर्भातील अधिसूचना काढली जाईल. परंतु आता हे काय होते की या कार्यकाल संपलाय अशी कुठून तरी एक बातमी आली आणि एक नवीन तारखेपासून नवीन खताचे दर लागू होणार, सबसिडीची रक्कम बंद झाली आहे आणि आता शेतकऱ्यांना आहे त्या रकमेत खत घ्यावे लागणार असं कधी होत नाही. एकंदरीत आपण जरी पहिलं तर खताचे दर हे अतिशय जास्त येत, त्यामुळं सबसिडीची रक्कम वजा केल्यानंतर शेतकऱ्यांना दिलं जाणारं ते खत आहे जवळजवळ निम्म्या किमतीपर्यंत असतं आणि जर विदाऊट सबसिडीचं खत घ्यायचं असेल तर शेतकऱ्यांना दुप्पट रक्कम द्यावी लागेल. तर अद्यापपर्यंत ही सबसिडीची जी काही रक्कम असणार आहे ती रक्कम जाहीर करण्यात आलेली नाही, परंतु अफवा मात्र बाजारात पसरली जाते. कारण येणारा खरीप हंगाम या पार्श्वभूमीत शेतकऱ्यांची खतं बियाणे खरेदीची लगबग सुरू झालेली असते आणि याच पार्श्ववरती अशा जर बाजारात अफवा पसरल्या गेल्या तर साहजिकच शेतकऱ्यांना हे भीतीचे खत खरेदी करतात आणि अफवांना सव्वादारामध्ये ती खरेदी करतात आणि पुढे माहिती होतं की मग खताचे भाव वाढले नाहीत. अशा वेळेस त्या शेतकऱ्यांना मग कुठेतरी आपली फसवणूक झाली असे पश्चाताप होतो. मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर जागतिक युद्धाच्या पार्श्वभूमीवरती खताचे भाववाढ होईल असे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भीतीचं वातावरण निर्माण झालेलं होतं. अक्षरशः खत कंपन्या असतील तर किंवा बियाण्याच्या कंपन्या असतील, त्यांना पॅकेजिंगसाठी मटेरियलसाठी सुद्धा उपलब्ध नाही होय. परंतु अशा परिस्थितीमध्ये सुद्धा अद्यापही कुठल्याही प्रकारच्या अफवा अशा भाववाढीच्या संदर्भातील सूचना किंवा तशा प्रकारचे काही निर्देश समोर आले नाहीत. जर तसे काही निर्देश आले, अपडेट आले तर अपडेटसुद्धा आपण नक्की जाणून घेण्याचा प्रयत्न करू. तर खताचे भाव वाढ झालेली नाही आणि या खरीप हंगाम 26-27 करिता NBS योजना लागू केली जाईल. त्या संदर्भातील परिपत्रक, त्यांच्या संदर्भातील अधिसूचना काढली जातील. अधिसूचना आल्यानंतर आणि त्याच्याबद्दलसुद्धा काही अपडेट घेण्याचा नक्की प्रयत्न करूया. तर शेतकरी बंधूंनो, तर कुठलीही घाई गडबड न करता खताचे भाव वाढलेले नाहीत. तर शेतकरी बंधूंनो, तर असेच आपल्या शेती निगडीत आणि योजनेअंतर्गत व्हिडिओ अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.